आई जाण्याचं दुःख काय असतं ना महाराज, ते ज्याची आई निघून गेली त्याला विचारा. एखाद्या माणसाचा हात नसेल तर त्याला विचारा हाताची किंमत. एखाद्या माणसाला डोळा नसेल त्याला विचारा डोळ्याची किंमत. एखाद्या माणसाला पाय नसेल ना महाराज त्याला विचारा पायाची किंमत. तसे एखाद्या माणसाच्या जीवनातली आई निघून गेली ना त्याला विचारा महाराज आईची किंमत. खऱ्या अर्थानं आई गेल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामधला माईचा सागर निघून जात असतो. परंतु एक गोष्ट सांगू का महाराज, आई ते आई असते, नसते सांभाळणारी बाई ती असल्यावरती कळत नाही आणि गेल्यावरती परत कधी मिळत नाही. एखादा 5 वर्षाचा छोटासा लहान मुलगा असू द्या आणि त्याच्या जीवनामधून त्याची आई निघून जाऊ द्या महाराज. आई निघून गेल्याच्या नंतर गावामध्ये काही ठराविक मंडळी असतात महाराज दादा. त्या ठराविक मंडळी त्या मुलाच्या बापाजवळ जातात आणि त्या मुलाच्या बापाला म्हणतात, अहो रामभाऊ, तुमच्या जीवनामध्ये नेमकाच तुमचा संसार सुरू झाला होता. हो, संसार सुरू झाला, गाडी तुमची संसाराची चढायला लागली, परंतु भगवान परमात्म्याने तुमची असणारी पत्नी, तुमची बायको मात्र तुमच्याकडून हिरावून घेतली. अहो, तुमचं काय, तुम्ही कुठेही कसंही राहून जीवन जगू शकता, परंतु आम्हाला या बारक्या 5 वर्षाच्या या लेकराकडे बघू वाटत नाही. हो रामभाऊ, आम्हाला असं वाटतं तुम्ही एखादी चांगली मुलगी बघावी आणि परत दुसरं लग्न करून घ्यावं, असं ती सल्लागार मंडळी त्या बापाला सांगत असतात. परंतु एक गोष्ट सांगू का, तो बाप त्या सल्लागार मंडळीच्या त्या लोकांच्या सांगण्यावरून लग्नाकरता सुद्धा तयार होतो. लग्नाकरता तो बाप तयार होतो, त्याला एक मुलगी बघतो आणि लग्नाचा मुहूर्त काढला जातो महाराज. बघता बघता लग्नही होतं. लग्न झाल्याच्या नंतर बाप घोड्यावरती बसला, लग्नाच्या अक्षता डोक्यावरती पडल्या. दुसरी आई त्या मुलाची घरी आली बघा. परंतु घरी आल्याच्या नंतर 1-2 महिने होऊन गेले, बघता बघता वर्ष होऊन गेलं आणि वर्ष होऊन गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं महाराज ती आई सावत्र त्या आई त्या बाळाची होते. मला सांगा, त्या बापाला बायको मिळाली परंतु या मुलाला आई मिळाली का महाराज? नाही मिळाली. कारण ती आई सख्खी आई ते सख्खी आई आणि सावत्र आई ती सावत्र आई. म्हणून म्हणतात आई ती आई असते, नसते सांभाळणारी बाई. ती असल्यावरती कळत नाही आणि गेल्यावरती परत कधी मिळत नाही. कारण वर्ष होऊन गेलं आणि वर्ष झाल्याच्या नंतर महाराज त्या मुलाच्या जीवनामधला खऱ्या अर्थानं वनवास त्या मुलाच्या जीवनामधला सुरू झाला. जसं पोटच्या पोराला माय जीव लावते, 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये उदरामध्ये वागून जिनं डिलिव्हरीच्या कळ्या सोसल्या असतात, तसं स्वतःच्या मुलाला जेवढं बाई प्रेम लावते तसं दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या सवतीच्या मुलावरती प्रेम कधी लावू शकत नाही महाराज. 2 वर्ष होऊन गेले आणि त्या बाईला त्या मुलाला खऱ्या अर्थाने ती काम सांगायला लागली. ती आई त्या मुलाला काम सांगत होती. एक दिवस मुलगा शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेतून वापस आला. संध्याकाळी घरी आला. दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. परीक्षेचा पहिला दिवस आणि पहिला दिवस असल्या कारणाने खऱ्या अर्थानं सकाळी मुलगा लवकर उठला आणि अभ्यास करत होता. तेवढ्यामध्ये 10 वाजता शाळा भरणार होती, 9:30 वाजले होते. तेवढ्यामध्ये एका याच्या सावत्र आईला लग्न समारंभामध्ये जायचं होतं. लग्नाकरता जायचं असताना खऱ्या अर्थानं त्या आईनं त्या बाळाला सांगितलं, बाळा माझी एक साडी इस्त्री करून दे. इस्त्री करून दे म्हटल्याच्या नंतर त्या बाळूनं सांगितलं, आई मला शाळेत जाण्याकरता थोडासा टाइम झाला म्हटल्याच्या नंतर आईने सांगितलं, तुला साडी इस्त्री करण्याकरता 5 मिनिटं 10 मिनिटं टाइम लागेल. तुला एवढंही काम सांगितलेलं करता येत नाही. तू जर एवढी इस्त्री जर माझी इस्त्री करून दिली नाही ना, संध्याकाळी तुला भाकर सुद्धा भेटणार नाही. महाराज सावत्र आई होती. त्या आईच्या धसकीपोटी त्या मुलाने इस्त्री करायला घेतली. इस्त्री करायला घेतल्याच्या नंतर महाराज छोटासा मुलगा होता, हातामध्ये ती इस्त्री घेतली, इस्त्री करत होता. सावत्र आई आणि खरी याच्याबद्दल मी सांगतो बघा. इस्त्री करत होता तेवढ्यामध्ये त्याचा छोटासा मित्र एक घरून शाळेमध्ये जात असताना त्याच्या घरापाशी थांबला, सांगू लागला, बाळू काल वर्गामध्ये तुला माझा पेन दिला होता, तो माझा पेन मला देतो का? तो पेन आणण्याकरता बाळू मागच्या खोलीमध्ये गेला. मागच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर इकडे समोर इस्त्री चालू होती. चालू असलेली इस्त्री महाराज त्या इस्त्रीनं साडीला धरलं आणि त्या ठिकाणी साडीचा जाळ झाला आणि ती इस्त्री साडीला चिटकली महाराज. आणि
तो सगळा धूर घरामध्ये पसरला. आईला तो कळाला. आईला वास आल्याच्या नंतर समोर येऊन बघते तर काय, माझी 5,000ची पैठणी साडी या बाळूनं काय केली, जाळून खराब केली. असं म्हटल्याच्या नंतर महाराज त्या आईची तळपायाची आग मस्तकाला गेली. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हातामध्ये महाराज एक काठी घेतली आणि काठीने त्या बाळूला मारू लागले. तो बाळू त्या आईला विनवणी करतो, अगं आई, मला मारू नको, मारू नको. मी माझ्या हाताने तुझी साडी जाळली नाही. मी हटकून मुद्दा म्हणून तुझी साडी जाळली नाही, तर मला पेन आणण्याकरता थोडासा उशीर लागला, म्हणून माझा बटन बंद करायचं लक्षामध्ये राहिलं नाही, म्हणून साडी माझ्याकडून जळली. हा अपराध झाला आई, मी तुझी क्षमा मागतो, परंतु तू मला मारू नको. परंतु एवढं कसे सांगूनही ती आईनं ऐकलं नाही महाराज. त्या आईनं काय केलं, नुसतं काठीनं त्या बाळूला मारलं नाही. ती आई म्हटले, तू माझी 5,000ची पैठणी साडी जाळली ना, याची शिक्षा तुला घडलीच पाहिजे. तिनं काय केलं महाराज, ती सावत्र आई होती महाराज. ती इस्त्री, तापलेली इस्त्री घेतली आणि तशीच बाळूच्या पाठीवरती लावली महाराज. काय जीव म्हटला असेल महाराज. तो बाळू म्हणत होता, अगं आई, नको मला मारू. तो बाळू आपल्या आईला आवाज देत होता. त्या आईला म्हणत होता, आई, काग तू मला सोडून गेली. ही माझी सावत्र आई आहे ना, मला माझा व्यवस्थित सांभाळ करत नाही, मला जीव लावत नाही. तो बाळू त्या आईला म्हणत होता, कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. कुठे गेली माझी आई, मला करमत नाही. ये नाग आई, मला झोप येत नाही. ये नाग आई, मला झोप येत नाही. 9 महिने गर्भात ठेविले, बोट धरोनी मला चालविले. रडू आले आई, कोण गाईन अंगाई. रडू आले आई, कोण गाईन अंगाई. ये नाग आई, मला झोप येत नाही. ये नाग आई, मला झोप येत नाही.